नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीमध्ये गुरुचं भ्रमण आहे. अर्थात तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल किंवा बघितलं असेल, की मिथुन राशीसाठीचा कालावधी आहे तो अतिशय चांगला आहे. कुठल्याच प्रकारचे त्रास होणार नाही. सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे होणार आहे. पण तो गेल्या 2-3 महिन्यामध्ये असं काही होताना मात्र प्रत्यक्षात दिसलेलं नाहीये. मग यामागचं कारण काय आहे? गुरुचं जे भ्रमण आहे ते अशुभ फलदायी होतंय, की आणखीन अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्या तुमच्या विरोधात चालल्या आहेत? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मंगळ. मंगळ हा जो ग्रह आहे, हा मंगळ ग्रह तुमच्या तृतीय आणि चतुर्थ स्थानामधून भ्रमण करत होता. आणि मंगळाची एक स्पेशालिटी आहे. मंगळ ज्या स्थानामध्ये जातो, त्या स्थानासंदर्भात कुठल्या ना कुठल्या प्रकारचे त्रासदायक अनुभव हा देतोच. अर्थात हे बऱ्याच वेळा त्रासदायक असतात आणि बऱ्याच वेळा शुभफलदायी सुद्धा असतात. परंतु तुमच्या राशीकरता मंगळ जो ग्रह आहे, हा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह आहे. त्यामुळे खरं तर थोड्याफार प्रमाणात तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी झाल्या नव्हत्या. आता 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर या दरम्यान हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा पंचम स्थानामधून भ्रमण करणार आहे. मग आता पुढे सुद्धा आणखीन काही वाढून ठेवलेलं आहे का? किंवा गोष्टी काही वेगळ्या आणखीन होणार आहेत का? किंवा तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र प्रभावित होणार आहे? काळजी करू नका. हा जो मंगळ जरी तुमच्या महत्त्वपूर्ण अशा पंचम स्थानामधून भ्रमण करत असला, तरीसुद्धा तुमच्याच राशीत भ्रमण करणाऱ्या गुरूचं या मंगळावरती दृष्टी आहे. त्यामुळे हा जो मंगळ आहे, हा मंगळ सकारात्मक भावनेने तुमच्या पंचम स्थानाच्या दृष्टीने बोलेल. मग जे परिणाम आहेत, हे नेमके कशा प्रकारचे असेल? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान तुम्ही महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. मला ठाऊक आहे, की तुमची जी राशी आहे, ही एकाच वेळेत बरेचशा कामं हातात घेते आणि सगळी कामं आपली पूर्ण झाली पाहिजेत, अशा प्रकारचा तुमचा एकंदरीत अपेक्षा असते. परंतु ही अपेक्षा बऱ्याच वेळा व्यर्थ ठरते. परंतु या कालावधी दरम्यान ही अपेक्षा तुमची पूर्ण होईल. कारण या कालावधी दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. बऱ्याचशा जबाबदाऱ्या घेतील आणि त्या तुम्ही पूर्णसुद्धा करून दाखवाल. ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्हाला या कालावधीमध्ये निश्चित दिसून येईल. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय तुमच्या मनामधल्या ज्या काही गोष्टी असेल, जे काही मोठमोठे प्रोजेक्ट्स असतील किंवा अशा गोष्टी की ज्या तुम्हाला मनामध्ये स्वतःबद्दलच प्रश्नचिन्ह होत आहे, की या गोष्टी होतील का किंवा नशिबाची साथ लाभेल का? काळजी करू नका. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये गोष्टी नेमक्या तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. त्याच्यामुळे बिनधास्तपणे मनामध्ये किंतु परंतु घेऊ नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच होणार आहेत. आता त्यानंतरची जी महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुमचं लव्ह लाईफ किंवा लव्ह लाईफमध्ये गोष्टी नेमक्या कशा प्रकारच्या असेल. तर या संदर्भात सांगायचं झालं तर तुमचं जे लव्ह लाईफ आहे, हे अतिशय व्यवस्थितपणे जाणार आहे. नवीन जर का लव्ह लाईफची तुम्हाला जर सुरुवात करायची असेल, तरीसुद्धा ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच होणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका. यासुद्धा स्तरावरती गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच राहणार आहे. ज्या गर्भवती महिला आहे, म्हणजेच मिथुन राशीच्या ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्याकरता सुद्धा हा जो कालावधी, हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर तुम्ही आधी केलेले जे ट्रेड आहे, त्या संदर्भातले काही सकारात्मक गोष्टी किंवा फायद्यामध्ये तुम्ही राहाल, एवढं मात्र निश्चित. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय स्मूथ असणार आहे. अर्थात तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागतील. अर्थात आणि तुमची जी रास आहे, ही बुद्धितत्त्वाची रास आहे. मग तुम्ही जे केलेले प्रयत्न आहेत, त्यांना अपेक्षित असं फळ या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. आणि या सर्व कारणांमुळे तुमचा जो आत्मविश्वास आहे, हा द्विगुणित होणार आहे. तुमच्यातली जी एनर्जी आहे, ती जबरदस्त दिसणार आहे. अर्थात गुरु हा तुमच्या राशीत असल्या कारणामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होतातच. कुठल्याही प्रकारचे म्हणजे तुम्ही मांडलेले अंदाज हे बरोबर ठरणं, हा जो भाग आहे, हा भागसुद्धा प्रकर्षाने या दरम्यान दिसणार आहे. काळजी करू नका. जे मी मगाशी सांगितलं, की नवीन कामाची सुरुवात तुम्ही निश्चितपणे करू शकता. याच्या जोडीला जे विवाहोत्सुक व्यक्ती आहेत, म्हणजेच मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती विवाह करण्यासाठी तयार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा अपेक्षित स्थळं मिळणं किंवा अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडणं, हा भाग सुद्धा होणार आहे. याचप्रमाणे जॉबच्या संदर्भात, कामधंद्याच्या संदर्भात सुद्धा हा जो मंगळ बऱ्याच प्रमाणात तुम्हाला उपयोग होणार आहे. हे गोष्ट नक्की धरून चला, की येणारे 2 ते 3 महिने आहेत, हे तुमच्यासाठी अतिशय चांगले आहेत. म्हणजेच या 2-3 महिन्यामध्ये तुमच्या जीवनाची दिशा सकारात्मकतेने बदलण्याची जी ताकद आहे, ही ताकद या 2-3 महिन्यामध्ये निश्चितच आहे. त्यामुळे त्यासाठी तयार व्हा. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माहिती आहे की तुमच्याकडे एक मोठी यादी असेल. आपल्याला काय करायचं आहे, कशाप्रकारे करायचं आहे, कशाप्रकारे या यादीमध्ये तुमच्यासाठी सध्या किंवा तुमच्या आयुष्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, ती शोधून काढा आणि त्याच्या मागे लागा. कारण होतं काय?
की ज्यावेळेस तुमचा चांगला कालावधी असतो त्यावेळेस तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतं. मग अशा प्रकारे जर का तुमचं आयुष्य जर का मार्गी लागत असेल, तर निश्चितच या कालावधीमध्ये तुम्हाला त्या संदर्भात मेहनत करायला हरकत नाही, कारण गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत. आता काही गोष्टी आहेत की ज्यावरती लक्ष देणं सुद्धा गरजेचं राहील. जसं की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये रवी जो ग्रह आहे हा भ्रमण करणार आहे आणि तुमच्या दशम स्थानात असणारा वक्री जो शनी आहे, हा शनी या दोघांचा प्रतियोग होणार आहे किंवा एकमेकांकडे त्यांची दृष्टी असणार आहे. याचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं फलित म्हणजे घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण कर्ता पुरुष म्हणतो. घरातला जर का जो कर्ता पुरुष आहे, जर का तुम्ही स्वतः पण असाल, तर थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमचं कॉन्फिडेन्शियल स्पॉईल होणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव या दरम्यान येऊ शकतात. आणि याकरता एक गोष्ट महत्त्वाची ठेवायची, ती म्हणजे तुमची जी रास आहे थोडीशी ट्रस्टवर्दी आहे. समोरच्या व्यक्तीवर लगेचच्या लगेच विश्वास ठेवते. तर तसं मात्र या दरम्यान करू नका. कारण यावेळेस गोष्टी तुमच्या थोड्याशा विरोधात जातील. ज्या व्यक्तीवर तुम्ही जास्त विश्वास ठेवला त्यांच्याच तुम्हाला कागाया कानावर येतील. फक्त लक्षात घ्या की या दरम्यान साधारण या 1 ते सव्वा महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंतच ठेवा. कोणालाही सांगू नका, जेणेकरून ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या विरोधात जाणार नाही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात शेवटी ही गोष्ट तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. लोन घेणं, लोन देणं, पैशाच्या संदर्भातले व्यवहार, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास, या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कारण ही एकच गोष्ट आहे किंवा ही एकच बाब आहे, ती तुम्हाला थोडीशी या संपूर्ण जो कालावधी आहे त्याच्या दरम्यान थोडीशी तुमच्या विरोधात जाऊ जाऊ शकेल. तर याबाबतीत थोडीशी काळजी तुम्ही घेतली, तर हा जो संपूर्ण कालावधी आहे, हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. तयार राहा. या सगळ्या ज्या चांगल्या-चांगल्या गोष्टी किंवा चांगलं-चांगलं ग्रहमंडळ तुमच्यासाठी येणार आहे, त्याचा संपूर्णपणे लाभ घेण्यासाठी. आपले जे अनुभव आहेत किंवा आपल्या या संदर्भातल्या ज्या अपेक्षा आहेत, त्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.